तुम्हाला एक असा ब्रिटिश प्रवासी माहिती आहे का, की ज्यांनी 1803 साली पुण्याला भेट दिली आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्याला हिराबागेच्या वाड्यामध्ये मेजवानी दिली. कुठं होता हा हिराबागेचा वाडा आणि काय आहे हा नेमका किस्सा? जाणून घेऊया या रीलमधनं. 24 सप्टेंबर 1803 या दिवशी लॉर्ड जॉर्ज व्हॅलेंटिया पुण्यामध्ये आला. त्यानंतर त्यांनी जवळ-जवळ 2 महिने पुण्यात मुक्काम केला. तर जेव्हा तो परत जायला निघाला, त्यावेळेला पेशव्यांनी त्याला हिराबागेतल्या त्यांच्या वाड्यामध्ये परत भेटीखातर निरोपाची भेट म्हणून भेटायला बोलावलं. जॉर्ज व्हॅलेंटिया ब्रिटिशांच्या रेसिडेन्सीमध्ये मुळा-मुठा नदीच्या संगमावरती राहत होता. त्या दरम्यान त्याला असं दिसलं, की हिराबाग जवळ आल्यावरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेशव्यांची कॅव्हलरी म्हणजेच घोडदळ उभा आहे आणि त्या घोडदळाच्या मधोमध तो रस्ता काढत त्याची माणसं त्या हिराबागेच्या वाड्याच्या दिशेने जात आहेत. आता कुठं होता हा हिराबागेचा वाडा नेमका? तर आज आपण सिलाई चौक म्हणजे अभिनव चौकातनं टिळक रस्त्यानं स्वारगेटकडे जायला निघालो, की हॉटेल अप्सरा येतं. या हॉटेल अप्सरापाशी आपण उजव्या हाताला वळायचं. थोडंसं पुढे गेल्यावरती आपल्याला एक बारकासा बोर्ड डाव्या हाताला जाताना दिसतो. इथंच थोडंसं पुढे गेल्यावर टाउन हॉल कमिटीची एक कमान आपल्याला लागते. या कमानीच्या आतमध्ये ही वास्तू होती. या वास्तूचं पुढं 1818 नंतर इंग्रजांच्या हातात ती गेली. एका पारसी माणसाने ती विकत घेतली आणि 1865 साली तिथं टाउन हॉल कमिटीची स्थापना झाली आणि ती वास्तू त्या टाउन हॉल कमिटीच्या अंडर आली. तर ही अशी होती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची आणि लॉर्ड व्हॅलेंटिया म्हणजे एका ब्रिटिश प्रवासाची झालेली भेट. त्यांनी पाहिलेलं पुणं कसं होतं, काय होतं हे पुढच्या एखाद्या रीलमधनं नक्की सांगेन.